पाचारण केलं. तुंबरू भगवान शिवाची पत्नी पार्वतीच्या समोर उभा राहिला आणि तो शिवभक्त होता. आणि त्या तुंबरूने पार्वतीला नमस्कार केला. माते काय आज्ञा आहे? मला आज्ञा एकच आहे, ही चंचुला आहे, हिचा पती बिंदुक नावाचा पापी होता. तो सध्या विंध्याचल पर्वतावर पिशाच्य योनीमध्ये फिरतोय. आतापर्यंत त्यांनी नरक भोगले आणि आता तो पिशाच्य योनीमध्ये फिरतोय. तर मी तुला आज्ञा देते, या चंचुलेला बरोबर घेऊन जा. पुढे विंध्य पर्वतावर. आणि तिचा पती पिशाच्य रूपामध्ये वावरतो. ही चंचुला त्याला ओळखेल आणि त्याच्या समोर तो शिवपुराणाचं प्रवचन कर. पार्वतीची आज्ञा आहे ती. सेव्या सगुणा निर्गुणा त्वमाद्या प्रकृती सूक्ष्म सच्चिदानंद रूपिणी. यत्नपूर्वक मोठ्या युक्तीने शिवपुराणावर प्रवचन कर. तो सगळ्या पापातून मुक्त होईल आणि त्याचं चित्त शुद्ध होईल. आणि याप्रमाणे महेश्वरी उमादेवीची आज्ञा झाल्यानंतर गंधर्व असणारा जो तुंबरू, या तुंबरूने आनंदामध्ये त्या साध्वी असणारी चंचुला तिला बरोबर घेतलं. विमानामध्ये बसून विंध्याचल पर्वतावर आली. कोण? चंचुला. बघा किती कमाल आहे. शिवपुराण ऐकलं म्हणून कैलासात गेली विमानातच. आणि आपल्या पतीचा उद्धार करण्याकरता तुंबरू बरोबर ती विमानातच विंध्याचल पर्वतावर आली. महान सती म्हणावं तिला. त्वरेने विंध्याचल पर्वतावर आलं आणि त्या ठिकाणी आपल्या पतीचा शोध घेऊ लागले. तर अनेक पिशाच्य होते. नेमकं कोणतं आहे काय माहिती, पण सगळ्या पिशाच्याचा शोध घेता घेता तिला तिच्या पतीचा दृष्टांत किंवा पतीचा चेहरा दिसला. आता पती ओळखूच येतो की लक्षण, रूप, चेहरा, सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात येते होत्या. आणि ते पिशाच्य बघितले किती असं स्थूल होतं महाराज. ते कधी हसू लागलं, कधी रडू लागलं, कधी उड्या मारू लागलं. अकराळ विक्राळ भूतच किती. गंधर्व राजाने पार्वत आपल्या चंचुलीनं सांगितलं की हेच माझे यजमान आहेत. अकराळ विक्राळ पिशाच्याला पाशबद्ध केलं. कुणी? तुंबरूने. पाशबद्ध म्हणजे पाशामध्ये बांधलं. त्याला मोठा विस्तीर्ण मंडप दिला. सर्व दूरपर्यंत बातमी कळाली की गंधर्वराज तुंबरू शिवपुराण आहे सांगणार. एवढी बातम्या ऐकल्याबरोबर शिवपुराण ऐकण्याकरता देवर्षी, महर्षी, ब्रह्मर्षी, अनेक तपस्वी मुनी त्या विंध्याचल पर्वतावर ऐकण्याकरता आले. आपापल्या झोपड्या पर्णकुट्या तयार केल्या, आपापले पाल दिले आणि त्या ठिकाणी 7 दिवस 8 दिवस तसंच शिवपुराण 11 दिवस असते. किती? कारण महादेवाचं स्वरूप किती आहे? एकादश रुद्र. महादेवाला अभिषेक करायचा असेल तर 11 वर्णातच करतात. 11 रुद्र आहेत. 11 दिवस शिवपुराण असतं. आता 3 दिवसात वाचायले, 5 दिवसात वाचायले, 7 दिवसात. आपलं 7 दिवसातच झालं. काय करताना विलास. गंधर्वराज तुंबरूने हातामध्ये विना घेतला. गिरिजे स्कंदमातस्त्वं सेविता